मुंबई गोवा महामार्गावर पहिल्याच पावसात दरड कोसळली। मुंबईकडून गोव्याकडे जाणारी वाहतूक काही काळ बंद। कात्रज-कोंढवा रस्त्यावरील 15 फूट पाण्याच्या खड्ड्यात पडून एका मुलीचा मृत्यू, 3 मुलींना वाचवण्यात यश। कपडे धुण्यासाठी गेलेले असताना दुर्घटना। त्र्यंबकेश्वरच्या बिल्व तीर्थावरील कुंडात बुडून 2 मुलींचा मृत्यू, कुंडात कपडे धुण्यासाठी आलेल्या असताना दुर्घटना। पंतप्रधानांच्या शपथविधीसाठी महाराष्ट्रातल्या 1000 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण। भाजपचे सर्व आमदार खासदार सोहळ्याला जाणार। सत्ता स्थापनेत बिहार आणि आंध्र प्रदेशचे नेते त्यांच्या राज्याचं हित पाहतात, पण महाराष्ट्रातल्या घटक पक्षांना किती मंत्रिपद मिळणार याचीच चिंता। आमदार रोहित पवारांची टीका। राणांकडे त्यांच्या जातीचे पुरावेच नाहीत, मात्र चुकीचा दिलेला न्यायालयाचा निकाल लोक न्यायालयात टिकला नाही। आमदार बच्चू कडूंची टीका। मुख्यमंत्र्यांचे पुत्र म्हणून श्रीकांत शिंदेवर अन्याय नको, युवकांचा चेहरा म्हणून मंत्रिमंडळात संधी द्यावी। खासदार धैर्यशील मानेंची मागणी। एकनाथ शिंदेंना त्रास होईल असं मी बोललो नाही, गोगावले सिनियर नेते, तुम्ही मंत्री असायला पाहिजे होते। निलेश राणेंचा गोगावलेंवर निशाणा। सत्काराला हार तुऱ्याऐवजी वह्या पुस्तकं घेऊन येण्याचं खासदार ओमराजे निंबाळकरांचं आवाहन। कार्यकर्त्यांचा आवाहनाला मोठा प्रतिसाद। सांगलीत पावसामुळे पुलावरील भराव खचला, पलूस सांगली मार्गावरील वाहतूक बंद। सिंधुदुर्गात अवकाळी पावसानं 2.25 कोटींचं नुकसान। मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याचा अहवाल। पेरणीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत, सोयाबीनच्या दरात सतत घसरण होत असल्यानं शेतकरी चिंतेत। देशात मे महिन्यात 1.5 अंश तापमान वाढ, भारतातील आतापर्यंतची सर्वात तीव्र उष्णतेची लाट। जळगावमधल्या भुसावळ शहरात पुन्हा उन्हाचे चटके, पावसानंतर एक दिवस दिलासा, तापमानाचा पारा पुन्हा 42 अंश सेल्सिअसवर। पुणे अपघात प्रकरणी आरोपी पिता पुत्राविरुद्ध 5वा गुन्हा दाखल, तर महाबळेश्वरमधल्या अनधिकृत क्लबवर देखील प्रशासनानं चालवला बुलडोझर। महाराष्ट्रात मराठा मुस्लिम धनगर समाजाला त्वरित आरक्षण द्यावं, नसीम खान यांची मागणी। वाशिम शहरात व्यापाऱ्यांकडून बाजारपेठ बंद, व्यापारावरील हल्ल्याच्या निषेधार्थ निर्णय। यूपीआयद्वारे एसटीची तिकीट विक्री वेगात, मे अखेरपर्यंत एसटीला ऑनलाईन तिकिटातून 35 कोटी 87 लाखांचं उत्पन्न।